हात सोडणं चालते ना मी. आजी हात सोडला ना तर आत्ता तुझा तोल गेला होता, कळलं ना? अरे ते बराच वेळ बसून एकदम उठले ना म्हणून तसं झालं. हा. सोड सोड हात सोड. नाही, हळू 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 हळू. हो. मला सांग, हात दुखतोय का अजून? नाही रे अजिबात नाही. जरा ना बागेमध्ये पाय मोकळे करून येते मी. आजी पायाला लागलंय, तुझ्या हाताला लागलंय, बागेत जाऊन कसले पाय मोकळे करून येतेस? अरे हाताने चालायचे का? आणि पाय सुद्धा बरा आहे आता. म्हणजे जरा बागेत गेलं ना आणि चाललं ना की मग मोकळे होतील हात पाय ना. हे बघ, हालचाल नसणं हा प्रॉब्लेम असतो शरीराचा पण आणि मेंदूचा पण. ती गोष्ट नाही ऐकलीस का तू, भाकरी करपली फिरवली नाही म्हणून. हे बघ, ते सगळं ठीक आहे. आता तुला आराम करायचा आहे, नंतर हवी तेवढी फिर कुठेही आणि कितीही. अरे माझ्या झाडांना ना मी भेटले नाही रे किती दिवसात. म्हणजे बाळं आहेत ती माझी. सकाळी उठल्यावर त्यांना जर बघितलं नाही ना तर मग ना मला कसं तरी होतं रे, चैन नाही पडत. मग आता या बाळाचं ऐकशील? आत्ता बाहेर खूप ऊन आहे. हा, आत्ता बाहेर उन्हात चालायला जायचं नाही. संध्याकाळी जा, हवं तर मी येईन तुझ्या बरोबर. आत्ता नाही. मला आत्ताच वॉक करावं असं वाटतंय. अगं आजी, एवढा मोठा हॉल आहे आपला, हॉलमध्ये चाल ना. तू म्हणजे ना पिंट्या. चल 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 चल. हा, वॉक करायचं ना. चल ये, बस. हा. सावकाश. नंदू बघ ना, हा पिंट्या ना मला बाहेर वॉकला जाऊन देत नाहीये. आजी चालायला आपण जाऊया, नंतर जाऊया, पण त्याआधी माझं एक खूप महत्वाचं काम आहे. कसलं काम? आणि एवढ्या सकाळी सकाळी कुठे गेलो होतात तुम्ही? जे हवं होतं ते झालं का? हो तर झालं माझं काम. मला जे हवं होतं ते मिळालंय मला. तेच तर दाखवायचं आहे आता सगळ्यांना, आणि तुमच्याशी बोलायचं सुद्धा आहे. माझ्याशी काय बोलायचं? सांगते, सगळं सांगते. त्याआधी आपण सगळ्यांना बोलवून घेऊया ना इथे. नारायण दादा, काकू, अर्पिताताई आणि अंशुमन, तिघांना बोलवून आणा. काय चाललंय काय तुमचं हे सगळं? अहो हो, सांगते सगळं. आधी येऊ तर द्या त्यांना. या, आले सगळे. अख्खं घर आता जमा झालंय. आता सांगा काय सांगायचं ते. अहो सांगताय ना, काय विषय काय आहे? आनंददादांचा विषय आहे. स्वानंदी, झालं का ग परत तुझं सुरू? आनंदचा विषय संपतच नाहीये का? तुला कळत नाहीये का त्याचा विषय काढल्यावर दादाला किती त्रास होतोय? हे बघ, तुला असंच हवंय का दादाला सतत त्रास झालेला? स्वानंदी, सॉरी, म्हणजे इतके दिवस काही मी तुला बोलले नाही, पण अजूनही तुला त्या विश्वासघातकी माणसाचा इतका पुळका आहे. कमाल झाली खरंच. किती मोठा धोका दिलाय त्यांनी आपल्याला, आपल्या कुटुंबाला. समरला किती धक्का बसलाय त्याचा, तरीही तू त्याच्या संपर्कात आहेस. स्ट्रेंज. झालंय का तुमचं बोलून? मी बोलू आता? नको. त्यांच्याविषयी बोलणार असेल तर नको बोलूस. दादा, मला वाटतं त्या दोघांनी ब्रेन वॉश करून वहिनीला इथे पाठवलंय. ए जरा ऐकून तरी घ्या तिचं. नंदू बोल ग, तू बोल. थँक्यू आजी. नारायण दादा, आमच्या खोलीतून जरा लॅपटॉप घेऊन या बरं.
निलिमाताई, 1 मिनिट. अहो थांबा, कुठे निघालायत? मला माझ्या काही प्रश्नांची उत्तरं हवी आहेत आणि आता तुम्ही फक्त खरं बोलणार आहात. सांगा, दागिन्यांच्या डब्यामधून तो हार काढून निकिताताईंच्या पर्समध्ये तो हार तुम्ही टाकलात ना? कुणाच्या सांगण्यावरून? सांगा. आत्ता जर खरी उत्तरं दिली नाहीत ना तर मी आत्ताच्या आत्ता पोलिसांना बोलवी ना. मम्मा हिचं तोंड नाही ना उघडणार. मला टेन्शन आलंय आणि हे सगळं बघून आता मला चक्कर येते. नको नको, मी पाया पडते तुमच्या. असं नका करू, मला जेलमध्ये नाही जायचंय. ऐक ऐक जरा डोकं. निलिमाताई, इथे माझ्याकडे बघा. हे सगळं का केलं? बरं, मी केलं नाही वगैरे असं बोलायचं धाडसही करू नका, कारण इथे स्पष्टपणे दिसलंय सगळ्यांना. आता जे झालंय आणि जे तुम्ही केलंय ते सगळं खरं खरं सांगा, नाही तर मी आत्ताच्या आत्ता इथे पोलिसांना बोलवते. आणि तुम्हाला माहिती आहे मी हे करायला केपेबल आहे, मी बोलवू शकते. नको नको, मी पाया पडते तुमच्या. पोलिसांना नका बोलवू, मला जेलमध्ये नाही जायचंय.